सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाने जेलरोड पाण्याच्या टाकीच्या येथे ताब्यात घेतले। आज दिनांक 28 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांची टीम जेलरोड भागात गस्त घालत असताना संशयितरित्या एका 4 चाकी वाहनात दोघे इसम आढळून आले। त्यांची विचारपूस करण्यासाठी पथक खाली उतरले असताना त्यांनी 4 चाकी थेट पोलिसांच्या अंगावर चालून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव राहुल संदीप सोनवणे, राहणार फर्नांडिस वाडी, जय भवानी रोड आणि केतन पांडुरंग पोले, राहणार जय भवानी रोड, जाचकमळा असे सांगितले। त्यांच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहेत। त्यांच्या ताब्यातून 20,000ची रोकड, अंमली पदार्थ, मोबाईल फोन व 4 चाकी वाहन असा एकूण 13,50,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विजय टेमकर, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, नितीन भामरे, नाना पानसरे अशांनी यशस्वीरित्या राबवले आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। आज नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकंदरीत 3 कारवायांसाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची कारवाई आहे ज्याच्यामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे, ज्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर पूर्वीचे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे देखील आहेत आणि त्याच्या ताब्यातून आमचे डीबीचे पीएसआय संदीप पवार आणि त्यांची टीम यांना त्या ठिकाणी 30 ग्रॅम एमडी आणि सोबत त्याचे एक व्हेइकल आणि त्याचा एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे। सदरचा एमडी त्याने कुठून आणलेला आहे, कुठून प्रोक्यूर केलेला आहे याच्याबाबत आम्ही सविस्तर तपास देखील त्या ठिकाणी करत आहोत। त्याच्याबाबत आम्ही नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर कुठं सार्वजनिकरित्या त्यामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय किंवा इतरही कुठल्या ठिकाणी जर अशा पद्धतीने कुणी अंमली पदार्थ सेवन करत असताना किंवा त्याचा पुरवठा करत असताना जर आपल्याला दिसून आले तर निश्चितच आपण पोलिसांना कळवावं। आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल। अगदीच आपल्याला त्याच्याविषयी निश्चिंत राहण्याची आम्ही खात्री देतो। आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती अगदी मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आमचा नाही, त्याच्या बाबतीत अशा पद्धतीनं कुणी असू नये यासाठी ऑलरेडी आपण जनजागृती मोहीम त्या ठिकाणी राबवतच आहोत। परंतु अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे म्हणजे आयदर सेवन त्याचं करण्यामध्ये असेल किंवा पुरवठा करण्यामध्ये त्याच्या सप्लाय चेन मध्ये अशा जर पद्धतीनं कोणाचा त्या ठिकाणी सहभाग असेल, आयदर तुमच्याशी संबंधित असेल किंवा नसेल, परंतु तुम्ही फक्त पोलिसांना कळवावं। पोलीस त्याच्यावरती निश्चितच कायदेशीर कारवाई पुढे करतात। थँक्यू।